माझे नाव अजय. मी सध्याला गुजरातमधील कांडला पोर्ट बंदरगावावर कामाला होतो. मी माझी 10 दिवसांची सुट्टी संपवून परत ड्युटीसाठी आज संध्याकाळी आमच्या गावाच्या रेल्वे स्टेशनवरून जगन्नाथपुरी ते गांधीधाम या ट्रेनने मी बसणार होतो. त्यासाठी मी रेल्वे स्टेशनवरच 15 मिनिटे अगोदर येऊन पोचलो होतो. मी या गाडीत स्लीपर कोचचे रिझर्वेशन केलेले होते. थोड्याच वेळात मी ज्या ट्रेनने जाणार होतो त्या ट्रेनची अनाउन्समेंट रेल्वे स्टेशनवर झाली आणि प्लॅटफॉर्म 2वर ती गाडी येणार होती, म्हणून मी माझा सामान घेऊन या प्लॅटफॉर्मवर जाऊन पोचलो. काही क्षणातच ती गाडी त्या प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली आणि मी माझा सामान घेऊन त्या गाडीत चढलो आणि S5 कोचमधील खालची सीट मला मिळाली होती. गाडीचा प्रवास भरपूर लांबचा असल्याने त्यात पेंट्री सुविधा पण होती, म्हणून खाण्यापिण्याचे टेन्शन नव्हते. माझी गाडी महाराष्ट्रातून निघून आता गुजरातमधील व्यारा स्टेशनवर येऊन पोचली होती. आता रात्रीचे 9 वाजले होते. मी पण माझ्या सीटवर झोपून मोबाईल पाहू लागलो होतो आणि अचानक माझ्याजवळ एक म्हातारी बाई आणि तिच्यासोबत असलेली एक सुंदर बाई. मी माझ्या आयुष्यात अशी ब्युटिफुल बाई पाहिलीच नव्हती. इतकी ती सुंदर होती. तेव्हा ती सुंदर बाई मला म्हणाली, भाई साहब थोडा पैर हटा लो, माझी को बैठने दो. मी लागलीच माझे पाय गुडघ्यात गोळा केले आणि ती म्हातारी बाई माझ्या सीटवर बसली. माझे लक्ष त्या बाईकडेच होते आणि ती बाई मला म्हणाली, भैया आपको कहाँ जाना है. तेव्हा त्या बाईला मी म्हणालो, मुझे तो गांधीधाम जाना है. मग मी त्या बाईला परत विचारले, आपको कहाँ जाना है. त्या बाईला पण गांधीधामच जायचं होतं. तेव्हा त्या बाईला मी सांगितले, मॅडम यह रिजर्वेशन बुगी है, यह सब सीट रिजर्व है, आप यहाँ नहीं बैठ सकती. तेव्हा ती बाई मला सांगू लागली, भैया हमारा भी रिजर्वेशन है, मगर कुछ कारणवश वो कंफर्म हो ना सका, इसलिए अभी भी हम वेटिंग में ही चल रहे हैं, मगर टीटी से बात करके कोई ना कोई सीट का मैं अरेंजमेंट करूँगी, तब तक आप मेरी माँ को बैठने दो. मग अचानक माझे लक्ष त्या म्हाताऱ्या बाईकडे गेले. त्या बाईचे वय 75 ते 80 वर्ष इतकं असावे. त्यांना बसून बसून झोप येऊ लागली होती. मला त्यांच्यावर फार दया येत असल्यामुळे मी त्यांना माझ्या ठिकाणी झोपायला सांगितले आणि मी उठून त्यांच्या पायथ्याशी बसलो. ती बाई टीटीला पाहण्यासाठी 1-2 कोच पुढे गेली होती, पण तिला टीटी काही मिळालाच नाही, म्हणून ती परत माझ्याच जागेवर आली. ती फार घाबरली होती, कारण तिची आई त्या ठिकाणी तिला बसलेली दिसत नव्हती. पण जेव्हा तिचे लक्ष माझ्याकडे गेले तेव्हा मी तिला म्हणालो, मैडम आपकी माँ को काफ़ी नींद आ रही थी, इसलिए मैंने उनको मेरी जगह पर सुला दिया है. जब तक आपको दूसरी सीट नहीं मिल जाती तब तक आप भी इसी सीट पर बैठ सकती हो. आता रात्रीचे 10 वाजले होते. त्या बाईची आई ही माझ्या सीटवर गाढ झोपली होती आणि त्या बाईलाही झोप लागत होती. तेव्हा मी त्या बाईला म्हणालो, मैडम आप भी यही सीट पर पीठ लगाकर सो जाओ, मैं आगे की तरफ बैठ जाता हूँ. तेव्हा ती बाई मला म्हणाली, रहने दो भैया, हमारी वजह से आपको काफ़ी तकलीफ़ हो रही है. देखो ना हमारा रिजर्वेशन कंफर्म नहीं है, तब भी आपने हमें बैठने के लिए और सोने के लिए जगह दे दी. तेव्हाच रात्रीचे 11:20 सुमारास त्या ठिकाणी टीटी येऊन पोहोचला. मी त्याला तिकीट दाखवली आणि तो मला म्हणाला, आपकी तो एक ही सीट है, तो ये आपकी जगह पर कौन सोया है. तेव्हा त्या मॅडम टीटीला म्हणाल्या, सर ये मेरी माँ है, मेरा सीट कंफर्म नहीं होने की वजह से ये यहाँ सोई है. तेव्हा टीटी त्या मॅडमला म्हणाला, देखो मैडम आपका टिकट कंफर्म नहीं हुई, इसमें हमारी कोई गलती नहीं है, मगर जिस आदमी की सीट कंफर्म है आपको उसे अपनी जगह देनी चाहिए. ऐसे ज़बरदस्ती आप किसी के सीट पर नहीं बैठ सकती. तेव्हा त्या मॅडम टीटीला म्हणाल्या, मगर सर आपके पास कोई सीट खाली होगी ना, किसी ना किसी बुगी में वो मुझे दे दो. तेव्हा टीटी त्या मॅडमला सांगू लागल्या, मैडम पूरी ट्रेन फुल है, छुट्टी का मौसम है, इस महीने में कोई गली खाली ही नहीं जाएगी,
सब गाड़ियाँ ऑलरेडी फुल चल रही है. आपको और आपकी माँ को जनरल डिब्बे में जाना होगा. तेव्हा ती बाई टी टी सोबत भांडू लागली. हमने भी पूरे पैसे दिए हैं सर टिकट के, तो हम जनरल में क्यों जाए? ये तो आपकी ही गलती है ना. जब तिकीट कन्फर्म नाही होगा तो वेटिंग की तिकीट क्यों देते हो आप लोग? त्या दोघांच्या मध्ये मी मध्यस्थी करून दोघांना शांत केले आणि टीटीला सांगितले, इन दोनों को यही बैठने दो, मैं एडजस्ट कर लूँगा. तेव्हा टीटी त्या मॅडमला म्हणाल्या, इस भाई साहब को आपने धन्यवाद कहना चाहिए. बहुत कम आदमी सफ़र करते हैं जो इनके जैसे शरीफ रहते हैं. नहीं तो कोई अपनी जगह इतनी आसानी से छोड़ता नहीं. जिस तरह से इस आदमी ने आप दोनों के लिए अपनी जगह छोड़ दी है. त्या बाईच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले होते. मग टीटी त्या ठिकाणाहून निघाला आणि ती बाई मला मनापासून धन्यवाद म्हणाली. सर्वच पॅसेंजर आपापल्या जागेवर झोपले होते. ती बाई व मी तिच्या आईच्या पायाजवळ असलेल्या सीटच्या जागेवर बसलेलो होतो. आम्ही दोघंही झोपायचा प्रयत्न करत होतो, पण जोपर्यंत पाठ सरळ होत नाही तोपर्यंत झोपच लागत नव्हती. मग मी खिशातून मोबाईल काढून त्यात काही व्हिडिओ पाहू लागलो. असेही गांधीधामला ही ट्रेन सकाळी 8लाच पोचणार होती. तोपर्यंत काही ना काही टाईमपास करावा म्हणून मी मोबाईल पाहू लागलो. ती बाई पण आपली कुजबूज करतच होती. तिलाही झोप लागत नव्हती. मग तेवढ्यात हळूच आवाजात ती बाई मला म्हणाली, भैया आप गांधीधाम में कहाँ रहते हो? तेव्हा मी त्या बाईला म्हणालो, मैं कांडला पोर्ट में रहता हूँ. मग मी पण त्या बाईला विचारले, मॅडम आप भी कहाँ रहते हो गांधीधाम में? त्यावर ती बाई मला म्हणाली, भैया हम भरत नगर में रहते हैं. आप कोई जॉब करती है क्या वहाँ पर? तेव्हा ती बाई मला म्हणाली, 2 साल पहले मेरे पति का निधन हो गया था. उनकी जगह पर मैं नौकरी कब कर रही हूँ. और कुछ दिन पहले मेरी माँ की तबीयत खराब हो गई थी. मेरे भाई भी मेरी माँ की सही से देखभाल नहीं करते थे. उसकी काफ़ी फजीती होती थी मेरे भाइयों के घर. इसलिए मैं उसे अपने पास लेने के लिए मायके आई थी. मगर जाने के टाइम में ही रिजर्वेशन वेटिंग पर मिला. उम्मीद थी कि कंफर्म हो जाएगा क्योंकि 20 दिन पहले करवाया था. मगर आप जैसे लोग बहुत कम होते हैं जो दूसरों की फ़ायदा करने में ही अपनी भलाई मानते हैं. माँ की ऐसी हालत में मैं उसे लेके कहाँ जाती, वो बस भगवान जानता था. मगर भगवान के रूप में आप हमें मिले और हमारी परेशानी खत्म हुई. आता रात्रीचे 2:30 वाजले होते. आम्हा दोघांनाही भरपूर झोप लागत होती. म्हणून त्या मॅडम सीटवरच डोके मागे टेकून झोपल्या होत्या आणि मी मोबाईल पाहतच टाइमपास करू लागलो होतो. हळूहळू त्या बाईचे डोके माझ्या खांद्यावर येऊन टिकले. ती बाई झोपलेल्या अवस्थेतही इतकी सुंदर दिसत होती की तिच्या ओठांवर ओठ टिकवावे अशी माझ्या मनात इच्छा जागृत झाली होती. त्या बाईने नेटची साडी घातली होती. मोबाईलच्या प्रकाशात त्या बाईच्या ब्लाऊजमधून आतील कपडे मला स्पष्ट दिसत होते आणि ब्लाऊज बाहेरील सुंदरता अशी दिसत होती की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मोबाईल पाहून मलाही बोर वाटत होते. मग मी पण माझे डोके त्या बाईच्या डोक्यावर ठेवून हळूहळू डोळे बंद करण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्या बाईचा स्पर्श माझ्या हातांना होताच माझ्या मनात एक वेगळीच फिलिंग जागृत होऊ लागली होती. मग मी माझ्या हाताची घडी घालून बसलो आणि माझी हाताची कोणी त्या बाईच्या त्या ठिकाणी मी हळूहळू स्पर्श करू लागलो. त्या ठिकाणी माझ्या हाताला लागणारा कापसासारखा नरमपणा व मुलायमपणा इतका छान वाटत होता की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. आता सकाळचे 4 वाजले होते. आमची ट्रेनही बचाव या ठिकाणी येऊन पोचली होती. या ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. पावसामुळे गार हवा खिडकीतून आत येत होती. गाडीत अजूनही सर्वत्र अंधार होता आणि गाडी निघाल्यावर इतका जोराचा हवेचा वेग वाढला की असं वाटत होतं की बाहेर वादळ आलं आहे की काय. ती बाई अजूनही झोपलेलीच होती. मग मी हाताची घडी छातीवरून माझ्या पोटावर घेऊन आलो आणि हळूहळू माझे बोट मी त्या बाईच्या पोटावर फिरवू लागलो. तरी ती बाई काहीच रिस्पॉन्स करत नव्हती. मला असं वाटत होतं की माझ्या हाताचा स्पर्शही
त्या बाईला हवा हवासा वाटत असावा. मग हवेचा जोर जोरात वाढला. ट्रेनच्या खिडक्या जोरजोरात आवाज करू लागल्या होत्या. अचानक त्या बाईची झोप उघडली आणि ती मला म्हणाली, क्या हुआ भैया, इतनी आवाज़ क्यों आ रही है? तेव्हा मी त्या बाईला म्हणालो, मैडम बाहर बहुत तेज़ हवा चल रही है और बारिश भी हो रही है. मग ती बाई मला म्हणाली, भैया आप मेरे साथ बाथरूम तक चल सकते हो क्या? मुझे काफ़ी डर लगता है. तेव्हा त्या बाईला मी, ठीक है मैडम, आप आगे चलिए, मैं आपके पीछे चलता हूँ. जेव्हा मी त्या बाईच्या मागे मागे चालू लागलो, त्यावेळेस त्या बाईच्या मागचा शेप इतका सुंदर दिसत होता की असं वाटत होतं मागूनच त्यांना मिठीत घ्यावे आणि आपले ओठ त्यांच्या गालावर टिकवावे. ती बाई बाथरूममध्ये गेल्यानंतर मी बाहेरच तिची वाट पाहू लागलो. 10 मिनिटांनंतर ती बाई बाहेर आली आणि आम्ही दोघंही माझ्या सीटवर येऊन बसलो. आता सकाळचे 5 वाजले होते. पावसाचा आणि हवेचा जोरही भरपूर कमी झालेला होता. आता आम्ही फक्त गांधीधाम येण्याची वाट पाहत होतो. हळूहळू ट्रेनमध्ये सगळेजण आता उठून आपापल्या जागेवर बसले होते. सकाळ झाली म्हणजे चहा पिल्याशिवाय मनुष्य फ्रेश होतच नसतो. म्हणून मी व त्या मॅडमांनी सकाळचा चहा घेतला. तेव्हा त्या मॅडमने मला माझे नाव विचारले. मग मी त्यांना माझे नाव सांगितले. मॅडम, मेरा नाम अजय है और आपका नाम क्या है मॅडम? तेव्हा त्या मॅडमने तिचे नाव मला श्वेता सांगितले. नावाप्रमाणे तिच्या चेहऱ्यावरही सुंदर श्वेत चमकत होते. मग ती मला मनापासून धन्यवाद म्हणाली. अजय, मैं आपका दिल से शुक्रिया करना चाहती हूँ. अगर आप इस ट्रेन में सफ़र नहीं कर रहे होते तो आज मैं और मेरी माँ वही लेटरिन के पास बैठकर सफ़र कर रहे होते. मैं आपसे गुजारिश करती हूँ कि जब हम गांधीधाम पहुँच जाएंगे तब आप हमारे घर में एक टाइम का खाना खा के जाना, यह मेरी आपसे विनती है. त्यावर मी श्वेताला हो म्हणालो. आमच्या गप्पांमध्ये आमची ट्रेन गांधीधाम स्टेशनवर येऊन पोहोचली. मग मी माझा व श्वेताचा सामान हातात घेऊन खाली उतरू लागलो आणि श्वेताही तिच्या आईचा हात धरून माझ्या मागे येऊ लागली. काही वेळाने आम्ही स्टेशनवरून बाहेर आलो आणि ऑटो करून आम्ही भरतनगरमधील श्वेताच्या घरी आलो. श्वेताचं घर एका अपार्टमेंटमध्ये होते. त्यांचे ते स्वतःचेच घर होते. तिच्या नवऱ्याने बँकेतून लोन काढून हे घर घेतलेले होते. त्याच लोनची परतफेड ती आता तिच्या नवऱ्याच्या जागेवर लागून करत होती. श्वेताला कोणतेही मुलबाळ नव्हते. श्वेताच्या आईचा हात धरून मी त्यांना रूममध्ये घेऊन आलो. तिचं घर हे 2 BHK असल्यामुळे फार मोकळं मला वाटत होतं. तिच्या आईला गुडघ्यांचा त्रास असल्यामुळे त्या काही जास्त फिरत नव्हत्या. फक्त एकाच ठिकाणी बसून आराम करत होत्या. मग मला श्वेताने बसण्यासाठी खुर्ची दिली आणि म्हणाली, अजय जी, कुछ देर तक आप यही बैठिए, मैं अभी फ्रेश होके आती हूँ. असं म्हणून श्वेता तिच्या रूममध्ये जात होती. त्याच वेळेस मी तिला आवाज दिला, श्वेता, मेरे मोबाईल में चार्जिंग कम है, मुझे चार्जर मिलेगा क्या? तेव्हा श्वेता लागलीच आपल्या रूममध्ये जाऊन C टाईप चार्जर घेऊन आली. मग मी TV समोर बसून TV पाहू लागलो आणि श्वेता तयार होण्यासाठी बाथरूमच्या दिशेने गेली. 10-15 मिनटं मी TV पाहिल्यानंतर मला जोराची बाथरूम लागली होती. पण तिकडे श्वेता गेली असल्यामुळे मला जायची हिंमत होतच नव्हती. पण इतका वेळ कंट्रोल कसा करू? म्हणून मागच्या पुढचा विचार न करता मी डायरेक्ट बाथरूमच्या दिशेने धावत गेलो. बाथरूम आणि लॅट्रिन हे सेपरेट असल्यामुळे त्या ठिकाणी काही प्रॉब्लेमच नव्हता. मग मी पण थोड्या वेळाने जेव्हा टॉयलेट करून बाहेर आलो तेव्हा अचानक माझं लक्ष श्वेताच्या बेडरूमकडे गेले. श्वेताची आई झोपलेली होती आणि श्वेता ही अशा अवस्थेत होती ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. आंघोळ करून तिचे ओले झालेले मोकळे केस ती तिच्या सुंदरतेत चार लावत होते आणि श्वेता ही आपल्या हातले कपडे काढून त्यावर गाऊन चढवत होती. माझ्या आयुष्यात मी हे दृश्य प्रथमच पाहिल्यामुळे माझ्या मनात एक वेगळीच आग श्वेताबद्दल निर्माण झाली. खरंच लग्न झालेल्या स्त्रिया फार मॅच्युअर असतात असं म्हणतात.
पण आज प्रत्यक्ष डोळ्याने पाहिल्यावर ती गोष्ट खरी होताना मला दिसत होती. काही वेळापर्यंत माझ्या डोळ्यांनी श्वेताच्या सुंदरतेचा आनंद घेतला आणि मी परत माझ्या जागेवर टी व्ही समोर येऊन बसलो. काही वेळाने श्वेताही माझ्याजवळ पाण्याचा ग्लास भरून घेऊन आली आणि तो मला दिला. मी पाणी पीत असताना श्वेता मला म्हणाली, "अजय जी, आज जो भी चीज़ आप बोलोगे मैं वही चीज़ आपके लिए खाने में बनाऊंगी." तेव्हा मी श्वेताला म्हणालो, "ऐसे तो आज संडे है, मैं नॉनवेज खाना पसंद करता हूँ, मगर आप लोग खाते हैं कि नहीं वो मुझे पता नहीं." तेव्हा श्वेता मला म्हणाली, "हमें कोई प्रॉब्लम नहीं है, हम भी खाते हैं, मगर नॉनवेज लेने जाना पड़ेगा बाजार में." मग मी श्वेताला म्हणालो, "मैं जल्दी से तैयार हो जाता हूँ, आपके पास कोई गाड़ी है?" तेव्हा श्वेता मला म्हणाली, "है ना, मेरे पास स्कूटी है, हम दोनों ही निकल जाते हैं बाजार में, मुझे भी कुछ सब्जियां लेनी है." श्वेताचे म्हणणे ऐकल्यानंतर मी तिला म्हणालो, "मैं जल्दी से तयार हो जाता हूँ." म्हणून मी बॅगमधून काही कपडे व माझा टॉवेल काढला आणि अंघोळीसाठी बाथरूमकडे गेलो. तेवढाच श्वेताचा आवाज मला आला, "अजय जी, आप चाय पीते हो ना?" मग मी बाथरूममधूनच तिला आवाज दिला, "हाँ पीता हूँ, मगर कड़क. फिर आपके लिए मैं अभी एक गरमागरम कड़क चाय बनाती हूँ." जेव्हा मी कपडे बाथरूममध्ये हँगिंग करत होतो त्याच वेळेस माझे लक्ष समोरील फायबरच्या कपाटाकडे गेले. मला वाटले की यात एखादा शॅम्पू मला मिळेल, कारण असेही या ठिकाणी वातावरण फार दमट असल्यामुळे पूर्ण शरीर हे घामाने चिकट झालं होतं. म्हणून मी ती कपाट उघडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ती कपाट मी उघडून पाहिली तेव्हा माझ्या डोळ्यासमोरील चित्र पाहून मला आश्चर्यच वाटले, कारण त्या कपाटात श्वेताचे आतले कपडे भरून पडले होते आणि तेही वेगवेगळ्या कलर्स आणि 3D डिझाईनमध्ये होते. असे कपडे पाहण्याचे भाग्य मला पहिल्यांदाच लाभले होते. त्या कपाटात मला जी वस्तू पाहिजे होती ती तर मिळाली नाही, म्हणून साबणानेच काम चालवावं लागेल म्हणून मी अंघोळीसाठी बसलो. अंघोळ झाल्यानंतरही माझ्या अंगावर पाण्याचे थेंबच पडत होते. पण हे पाणी कुठून पडतंय ते पाहण्यासाठी मी वर मान केली आणि वर पाहून माझे डोळेच मोठे झाले. त्या ठिकाणी श्वेताने आपले आतले कपडे ओले करून टांगलेले होते. ते पण 3D डिझाईनमध्येच होते. म्हणून मी त्याला एक वेळेस हातात घेऊन पाहिले. पण जेव्हा मी त्यांना हाताने स्पर्श करू लागलो तेव्हा तो स्पर्श माझ्या मनाला असा वाटला की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मग थोड्या वेळाने बाहेरून श्वेताचाही आवाज आला आणि ती मला म्हणाली, "अजय जी, जल्दी आ जाओ, चाय ठंडी हो रही है." मग मी बाथरूममधूनच दुसऱ्या रूममध्ये कपडे बदलवण्यासाठी गेलो आणि यावेळेस श्वेताला माहितीच नव्हते की मी त्या रूममध्ये आहे म्हणून. मी फक्त टॉवेल गुंडाळून उभा होतो. ती अशा वेळेस त्या रूममध्ये आली. त्यावेळेस मी माझी पॅन्टच घालत होतो आणि तेव्हा श्वेता व माझी नजरानजर झाली. श्वेताने टॉवेलच्या आतून माझे असे दृश्य पाहिले की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. तिने लागलीच आपले दोघं हात आपल्या डोळ्यासमोर ठेवले आणि मला सॉरी म्हणून बाहेर निघाली. पण मला त्या गोष्टीचा थोडाफार आनंद होतच होता. जी गोष्ट मला श्वेताला द्यायची होती तिने ती स्वतःहून डोळ्यांनी पाहिली. काही वेळाने मी पण तयार होऊन बाहेर आलो. श्वेता अजूनही किचनमध्येच विचार करत होती. मग तिचे ध्यान भटकवण्यासाठी मी तिला आवाज दिला, "श्वेता, मैं आ गया, चाय तो पिला दो." ती खाली मान घालूनच माझ्यासमोर चहाचा कप घेऊन उभी राहिली. मग मी तिला म्हणालो, "क्या हुआ श्वेता, काफी गुमसुम लग रही हो." तेव्हा श्वेता मला म्हणाली, "अजय जी सॉरी, मैं अचानक रूम में घुस आई. मैंने पहले आपको आवाज़ देना चाहिए था और मुझे पता भी नहीं था कि आप कब उस रूम में आ गए, नहीं तो मेरे से गलती नहीं होती." तेव्हा मी श्वेताला म्हणालो, "इसमें गलती और सॉरी की क्या बात है? तुम्हें पता नहीं था इसलिए वो चीज़ तुम्हारे हाथों से हो गई और इंसान से ही गलती होती है.
उस चीज़ को अपने दिल पर मत लगा लो तुम। मैंने तुम्हें गलत समझा ही नाही था. तुम चाय पिओगी? तेव्हा श्वेता मला म्हणाली, मैंने चाय पी ली है. श्वेता अजूनही खाली मान टाकून माझ्यासमोरच बसली होती. मग अचानक चहा पिऊन झाल्यानंतर मी चहाचा कप माझ्या पायाजवळ ठेवला आणि जेव्हा श्वेता त्या कपला उचलण्यासाठी खाली वाकली, तेव्हा तिचं आतलं दृश्य माझ्या डोळ्यांना दिसलं. ते दृश्य इतकं सुंदर व नाजूक होतं की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. यावेळेस तिने आपल्या आतल्या भागात लाल कलरचे कपडे घातले होते आणि ती जेव्हा तो कप घेऊन किचनमध्ये जात होती, त्याच वेळेस मी तिला विचारले, श्वेता, तुम्हें लाल रंग ज़्यादा पसंद है क्या? तेव्हा ती मला म्हणाली, नहीं तो, क्यों? ऐसा आपको क्यों लगता है कि मुझे लाल रंग ही ज़्यादा पसंद है? मैंने आज हर तरफ लाल लाल ही कलर देख रहा हूँ. मतलब तुमने जो कपडे पहने हैं वो भी लाल ही है. तेव्हा श्वेताच्या लक्षात आले की यांनी माझे आतले कपडे पाहिले असावे म्हणून हे मला असे विचारत असतील. मग ती मला म्हणाली, चलो अजय जी, हम बाहर से चिकन लेके आते हैं, नहीं तो देर हो जाएगी खाना बनाने में. मग मी आणि श्वेता एकाच स्कूटीवर बसून बाजारात जाण्यासाठी निघालो. बाजारात जातानाही रोडावर भरपूर स्पीड ब्रेकर होते आणि असेही तिच्या गाडीवर 2 जण जेमतेम बसतील एवढीच जागा होती. त्या स्पीड ब्रेकरवरून जाताना श्वेताचे पुढचे शरीर हे माझ्या पाठीच्या भागाला स्पर्श करत होते. जेव्हा ते तिचे कापसासारखे लागणारे नाजूक माझ्या शरीराला स्पर्श करायचे, त्याच वेळेस माझ्या पोटातही गुदगुल्या झाल्यासारखे व्हायचे. म्हणून या क्षणापासून माझं आकर्षण फक्त श्वेताच झाली होती. पण तिच्या मनात काय चालू होतं माझ्याबद्दल हे अजूनही मला माहिती नव्हते. मार्केटमधून चिकन घेऊन आल्यानंतर श्वेता माझ्याकडे एकटक नजरेनेच पाहत होती. मग मला हळूहळू विश्वास झाला होता की जो लाडू माझ्या मनात फुटत होता, तोच लाडू आता तिच्या मनातही फुटू लागला होता. किचनमध्ये जाऊन श्वेताने अगोदर चिकन धुवून स्वच्छ केले आणि कांदे कापण्यासाठी ती हॉलमध्ये येऊन माझ्यासमोर बसली. यावेळेस मी माझा मोबाईल पाहत होतो. मग ती मला म्हणाली, अजय जी, आपके घर में कौन कौन रहता है? तेव्हा मी तिला सांगितले, मैं, मेरी माँ, पिताजी और मेरे से छोटी बहनें, इतने लोग हम घर पे रहते हैं. मग मी तिला म्हणालो, आपके पति के बारे में आपने मुझे ट्रेन में ही बता दिया था. अभी इस घर में तो आप और आपकी माँ बस 2 ही जण रहते हैं. तेव्हा श्वेता मला सांगतच होती त्याच वेळेस अचानक तिचा बोट कांदा कापत असताना चाकूने कापला गेला आणि अचानक तिच्या तोंडातून ओ माँ, मेरी उंगली गई असा शब्द आला. त्याच वेळेस मी मोबाईल बाजूला ठेवून तिच्या ज्या बोटाला चाकू लागला होता त्या बोटाला डायरेक्ट मी तोंडात टाकला. श्वेताच्या डोळ्यात पाणी येत होते, पण तिचं लक्ष मी तिच्या बोटांसोबत काय करत आहे त्याच्यावर होतं. मग श्वेताने हळूहळू तो बोट मागे सरकवला आणि मला म्हणाली, अजय जी, आपकी गर्मी से वह बोट अभी ठीक हो जाएगा क्योंकि अभी वहाँ से खून निकलना भी बंद हो गया है. तेव्हा मी तिला म्हणालो, रुको, कभी भी खून आ सकता है, उस पर मैं हल्दी लगा देता हूँ. मी फटक्यात किचनमध्ये जाऊन चिमूटभर हळद हातात घेऊन तिच्या बोटावर ठेवली. तेव्हा श्वेता मला म्हणाली, आप काफ़ी फिकर करने लगे हैं मेरी. तेव्हा मी स्वतःला म्हणालो, आप दिखती ऐसी हो कि आपकी कोई भी फिकर कर सकता है. मग श्वेता मला विचारू लागली, इसका मतलब आपको मुझसे कुछ कुछ हुआ है. तेव्हा मी श्वेताला म्हणालो, जब तुम ट्रेन में मेरे सीट पर आकर रुकी थी, तब से तुम्हें देखकर मुझे कुछ कुछ हुआ था श्वेता. और जब तुमने बताया कि मुझे भी गांधीधाम जाना है, तब से मैं तुम्हें पाने के चक्कर में ही था. और रूम में मैंने जब तुम्हें कपड़े बदलते हुए तुम्हारी सुंदरता देखी, तब और तुमने मेरे दिल में जगह बना ली. मैं तुम्हें अपने दिल की बात बताना चाहता हूँ श्वेता. क्या तुम मुझसे शादी करोगी? मैं तुम्हें हर वो खुशी दूंगा जो खुशी तुम्हारे पती तुम्हारे लिए अधुरा छोड़ गए थे. एवढं बोलून श्वेता माझ्या डोळ्यासमोरच उभी राहिली
आम्ही दोघंही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये डोळे टाकून पाहत राहिलो. हळूहळू आमचे दोघांचेही ओठ एकमेकांच्या ओठांजवळ आले. श्वेताच्या बोटाला लागलेलं असलं तरी तिने तिचा हात माझ्या हातात ठेवला आणि ती मला म्हणाली, अजय, तुमने बिल्कुल मेरे दिल की बात मुझे बोल दी. मैं भी तुम्हें देखने के बाद वही चाहती थी. श्वेताने वेळ वाया न जाऊ देता आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले. तब्बल अर्ध्या तासापर्यंत तिने माझ्या ओठांचा रस चाखला, कारण भरपूर दिवसानंतर ही संधी तिला मिळाली होती. मीही त्याच पद्धतीने श्वेताला भरभरून साथ देऊ लागलो होतो. मी श्वेताला आपल्या मिठीत घट्ट सामावून घेतले आणि आमचे एकमेकांच्या ओठांचे रस चाखणे सुरूच होते. मग श्वेता मला दुसऱ्या बेडरूममध्ये माझा हात धरून घेऊन आली. त्या रूममध्ये आम्ही एकमेकांवर एका तासापर्यंत असे प्रेम केले की जसं लग्नानंतर पहिल्या रात्री नवरा बायको करत असतात तसं. मग हळूहळू आम्ही एकमेकांच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवले. त्या दिवसाच्या प्रकाशात श्वेताचे आतील रूप माझ्या डोळ्यांनी असे पाहिले की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. श्वेताच्या आणि माझं चिकन खाण्याचं मूडच ऑफ झालं होतं. आता आम्ही एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. ही गोष्ट श्वेताने तिच्या आईला सांगितली. तिच्या आईनेही एका शब्दात लग्नासाठी होकार दिला. आता मी आणि श्वेता दोघं नवरा बायको म्हणून त्या ठिकाणी राहत होतो. पण मला जेव्हा पण वेळ मिळायचा त्याच वेळेस मी श्वेतासोबत भरभरून प्रेम करून घ्यायचो. काही दिवसांनी माझी ड्युटीही सुरू झाली होती आणि तिचीही ड्युटी सुरू झाली होती. मग आम्हा दोघांना फक्त रात्रीच भरभरून प्रेम करायला वेळ मिळू लागला होता. यावेळेस आम्ही दोघं एका विश्वासात नवरा बायकोचे जे पवित्र संबंध होते ते पाळण्याचेही प्रण आम्ही दोघांनी घेतले होते. आता आमच्या लग्नाला 1 वर्ष झाले होते. श्वेताने आता आमच्या प्रेमाची निशाणी म्हणून एका गुंडज बाळाला जन्म दिला होता. अशा प्रकारे ट्रेनच्या प्रवासात मिळालेल्या सुंदर बाईला मी या पद्धतीने पटवून तिला बायकोच्या स्वरूपात स्वीकारले होते.